परभणीमध्ये इथं भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमधली घराणेशाही मतदारांनी साफ नाकारली। वरपुडकरांनी आपल्याच घरातल्या 5 जणांना वेगवेगळ्या पक्षातनं उमेदवारी मिळवून दिली होती। आपल्याच घरात सत्ता ठेवण्यासाठी त्यांनी हा आटापिटा केला होता, पण मतदारांनी त्यांच्या या सोयीच्या राजकारणावर मात्र काट मारली आहे, मतदानाच्या माध्यमातूनच फुली मारली आहे। परभणी जिल्ह्यातले सगळे पक्ष आपली बटीक असल्याच्या आविर्भावात त्यांनी नातेवाईकांना वेगवेगळ्या पक्षातनं उमेदवारी दिली होती, खिरापत वाटली होती। मात्र मतदारांना गृहीत धरलं आणि मतदारांनी त्याचं उत्तर मतपेटीतनं दिलेलं आहे। तेव्हा सुरेश वरपुडकरांच्या या घराणेशाहीला जोरदार चपराक मिळाली आहे। केवळ परभणीचा हा वरपुडकर पॅटर्न मतदारांनी डब्यात टाकलाय, केवळ एकच उमेदवार विजयी झालाय। दरम्यान परभणीतल्या निकालावर नजर टाकूया। परभणीमध्ये कसं चित्र असणार आहे, सुरेश वरपुडकर यांच्याबद्दलची आपण आत्ताच माहिती घेतली। त्यांच्याबद्दलचं आपण पाहतोय की घराणेशाही हरली आहे आणि लोकशाही जिंकली आहे। त्यांनी एकाच घरातनं 5 जणांना खरं तर तिकीट दिलं होतं। तेव्हा या वरपुडकर पॅटर्न सपशेल फेल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुढे कशा प्रकारचं स्थिती असणार आहे तेही आपण पाहतोय, मात्र वरपुडकर पॅटर्न पूर्णपणे फेल गेल्याचं पाहायला मिळतंय। परभणीमध्ये ही स्थिती आपण पाहू शकतोय। परभणीनंतर शमशेर वरपुडकर त्यांचा मुलगा पराभूत झालेला आहे। तो भाजपच्या माध्यमातून उभा होता। त्यानंतर सून प्रेरणा वरपुडकर या सुद्धा भाजपच्या चिन्हावर लढत होत्या, मात्र त्या सुद्धा पराभूत झालेल्या आहेत। तर उत्कर्ष वरपुडकर पुतण्या त्यांचे होते, ते सुद्धा भाजपच्या चिन्हावर लढत होते, मात्र तेही पराभूत झालेत। तर सोनल देशमुख या शिवसेनेमधनं उभ्या होत्या, त्यांची मुलगी त्या होत्या, त्या सुद्धा पराभूत झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याच्याही पुढे अजित वरपुडकर त्यांचे पुतणेच आहेत, ते मात्र काँग्रेसच्या चिन्हावर लढवत होते आणि या काँग्रेसच्या उमेदवाराला खरं तर इथल्या परभणीकरांनी मत दिलंय आणि ते केवळ एकच विजयी झालेले आहेत। एकूण 5 उमेदवार होते, त्यापैकी फक्त एक पुतण्या विजयी झालाय। दरम्यान वरपुडकर पॅटर्न कुणी उद्ध्वस्त केला, कुणी वरपुडकरांचा पराभव केला, आपण सविस्तर पाहूया। सुरेश वरपुडकर यांचा मुलगा शमशेर वरपुडकर यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। ठाकरेंच्या सेनेनं पांडुरंग खिल्लार यांनी शमशेर वरपुडकरांना धूळ चारली। तर वरपुडकरांची सून प्रेरणा वरपुडकरांनी सुद्धा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, पण काँग्रेसच्या ज्योत्स्ना घाटगेंनी त्यांना पराभूत केलंय। वरपुडकरांची स्वतःची मुलगी सोनल देशमुख यांनी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं तिकीट घेतलं होतं। निवडणुकीमध्ये नशीब आजमावलं होतं, पण भाजपच्या दिलीप देशमुखांनी त्यांना मात दिली। वरपुडकरांचा पुतण्या बोणी वरपुडकर हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढले होते, त्यांचाही काँग्रेसनं अजित वरपुडकरांनी पराभव केला। विशेष म्हणजे बोणी आणि अजित या दोघांना सुद्धा सुरेश वरपुडकरांनी तिकीट मिळवून दिलं होतं, मात्र इथं एकच जिंकू शकतो आणि एकच उमेदवार जिंकलेला आहे। मी एक सर्वसामान्य कुटुंबातला होतो, पण मला जनतेचा आशीर्वाद होता आणि मी जे काम केले 5 वर्षे मी सातत्याने सांगत होतो, बाबा जे मी गावामध्ये चेहरा मोहरा बदललाय ते मी या सर्कलमध्ये घेऊन जाणार आहे। त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगत होतो, बाबा माझा विजय निश्चित आहे। अश्रू अनावर झाले, तुम्हाला काय भावना आहे? आज भावना अशी आहे की आपल्या विरोधात मोठाली माणसं होते, पण आपण हे सामान्य कुटुंबात लोक आपल्याला म्हणत होते मॅनेज उमेदवार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण मला एक जनतेवर विश्वास होता आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। ह्या बालेकिल्ल्यामध्ये सातत्याने 5-6 टर्न आहे माझा, इथं शिवसेना निवडून आलेली।